नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठी जीके अकॅडमी या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनल आपले सर्वांचे स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण पोलीस भरती 2024 प्रश्नपत्रिका भाग 2 पाहणार आहोत। ही प्रश्नपत्रिका सर्वांनी शेवटपर्यंत पाहायची आहे आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि यूट्यूब चॅनलला एक सबस्क्राइब नक्की करायचं आहे, का तर तुम्हाला असे महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्की बघायला मिळतील। तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। प्रश्न क्रमांक पहिला, भारतातील किती टक्के लोकांची मातृभाषा ही हिंदी आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो। आपलं उत्तर 40% लोकांची मातृभाषा ही हिंदी आहे। प्रश्न क्रमांक दुसरा, ब्राह्मो समाजाची स्थापना कोणी केली होती? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो। आपलं उत्तर राजा राममोहन रॉय यांनी ब्राह्मो समाजाची स्थापना केली होती। प्रश्न क्रमांक तिसरा, कर्नाटक राज्य पहिले कोणत्या नावाने ओळखले जात असे? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो। आपलं उत्तर म्हैसूर या नावाने कर्नाटक राज्य पहिले ओळखले जात असे। प्रश्न क्रमांक चौथा, नौसेना दिवस दरवर्षी कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो। आपलं उत्तर 4 डिसेंबर या दिवशी नौसेना दिवस दरवर्षी साजरा केला जात असे। प्रश्न क्रमांक 5, बुध ग्रह सूर्याभोवती एक चक्कर मारायला किती वेळ घेतो? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो। आपलं उत्तर 88 दिवस बुध ग्रह सूर्याभोवती एक चक्कर मारायला वेळ घेतो। प्रश्न क्रमांक 5, पंचायत राज हा विषय कोणत्या सूचीमध्ये समाविष्ट केला आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो। आपलं उत्तर राज्य सूचीमध्ये पंचायत राज हा विषय समाविष्ट केला आहे। प्रश्न क्रमांक 7, 6 ते 9 फेब्रुवारी 2024 दरम्यान एनर्जी इंडिया वीक कोठे पार पडले? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो। आपलं उत्तर गोवा या ठिकाणी 6 ते 9 फेब्रुवारी 2024 दरम्यान एनर्जी इंडिया वीक पार पडले। प्रश्न क्रमांक 8, हरियाणा राज्याची निर्मिती खालीलपैकी केव्हा झाली? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो। आपलं उत्तर 1 नोव्हेंबर 1966 या वर्षी हरियाणा राज्याची निर्मिती झाली। प्रश्न क्रमांक 9, खालीलपैकी कोणता मूलभूत अधिकार नाही? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो। आपलं उत्तर मालमत्तेचा अधिकार हा मूलभूत अधिकार नाही। प्रश्न क्रमांक 10, भारतात कोणत्या राज्यात बेरोजगारी दर सर्वात जास्त आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो। आपलं उत्तर हरियाणा या राज्यात बेरोजगारी दर सर्वात जास्त आहे। प्रश्न क्रमांक 11, 1 एप्रिल हा दिवस कोणत्या राज्याच्या स्थापना दिवस म्हणून साजरा करण्यात येतो? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो। आपलं उत्तर ओडिशा या राज्याचा स्थापना दिवस म्हणून 1 एप्रिल हा दिवस साजरा करण्यात येतो। प्रश्न क्रमांक 12, कोणत्या राज्याची सागरी किनारपट्टी सर्वात लांब आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो। आपलं उत्तर गुजरात या राज्याची सागरी किनारपट्टी सर्वात लांब आहे। प्रश्न क्रमांक 13, कोणत्या राज्याची सागरी किनारपट्टी सर्वात छोटी आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील मित्रांनो। आपलं उत्तर पश्चिम बंगाल या राज्याची सागरी किनारपट्टी सर्वात छोटी आहे। प्रश्न क्रमांक 14, लक्षद्वीप समूहाच्या एकूण द्वीपाची संख्या किती आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील मित्रांनो। आपलं उत्तर 36 संख्या द्वीपलक्षी समूहाच्या एकूण द्वीपाची संख्या आहे। प्रश्न क्रमांक 15, भारताच्या कोणत्या ठिकाणाला सफेद पाणी या नावाने ओळखतात?
तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर सियाचीन या ठिकाणाला भारताच्या सफेद पाणी या नावाने ओळखतात. प्रश्न क्रमांक 16 लक्षद्वीप हे केंद्रशासित प्रदेश कुठे स्थित आहे. तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर अरबी सागरात लक्षद्वीप हे केंद्रशासित प्रदेश स्थित आहे. प्रश्न क्रमांक 17 जयपूरचा प्रसिद्ध हवा महल कोणी बनवला होता. तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर महाराजा सवाई प्रताप सिंह यांनी जयपूरचा प्रसिद्ध हवा महल बनवला होता. प्रश्न क्रमांक 18 73वी घटना दुरुस्ती केव्हापासून झाली होती. तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर 24 एप्रिल 1993 या वर्षापासून 73वी घटना दुरुस्ती लागू झाली. प्रश्न क्रमांक 19 1910 मध्ये कर्म मठाची स्थापना कोणी केली. तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर धोंडो केशव कर्वे यांनी 1910 मध्ये कर्म मठाची स्थापना केली. प्रश्न क्रमांक 20 पोलिसांचे सर्वात महत्त्वाचे काम कोणते असते. तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर लोकांचे संरक्षण हे पोलिसांचे सर्वात महत्त्वाचे काम असते. प्रश्न क्रमांक 21 नेताजी सुभाषचंद्र बोस आंतरराष्ट्रीय विमानतळ भारतातील कोणत्या शहरामध्ये आहे. तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर कोलकाता या शहरामध्ये नेताजी सुभाषचंद्र बोस आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे. प्रश्न क्रमांक 22 भारताचे 14वे राष्ट्रपती श्री रामनाथ कोविंद हे पूर्वी कोणत्या राज्याचे राज्यपाल होते. तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर बिहार या राज्याचे भारताचे 14वे राष्ट्रपती श्रीमान नाथ कोविंद हे पूर्वी राज्याचे राज्यपाल होते. प्रश्न क्रमांक 23 महात्मा गांधी यांच्या प्रेरणेने स्थापन करण्यात आलेल्या राष्ट्रभाषा प्रचार समितीचे मुख्यालय कोठे आहे. तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर वर्धा या ठिकाणी महात्मा गांधी यांच्या प्रेरणेने स्थापन करण्यात आलेल्या राष्ट्रभाषा प्रचार समितीचे मुख्यालय आहे. प्रश्न क्रमांक 24 पालघर या जिल्ह्याची निर्मिती केव्हा झाली. तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर 1 ऑगस्ट 2014 या वर्षी पालघर या जिल्ह्याची निर्मिती झाली. प्रश्न क्रमांक 25 मागासवर्गीय आयोग नेमण्याचा अधिकार कोणाला असतो. तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर राष्ट्रपतींना मागासवर्गीय आयोग नेमण्याचा अधिकार असतो. प्रश्न क्रमांक 26 औद्योगिकदृष्ट्या सर्वात जास्त मागासलेला जिल्हा कोणता आहे. तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर गडचिरोली हा जिल्हा औद्योगिकदृष्ट्या सर्वात जास्त मागासलेला जिल्हा आहे. प्रश्न क्रमांक 27 संरक्षण साहित्य निर्मिती केंद्र वाडी हे ठिकाण कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे. तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर नागपूर या जिल्ह्यामध्ये संरक्षण साहित्य निर्मिती केंद्र वाडी हे ठिकाण आहे. प्रश्न क्रमांक 28 पुणे व नाशिक यांना जोडणारा कोणता राष्ट्रीय महामार्ग क्रमांक आहे. तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 50 हा पुणे व नाशिक यांना जोडणारा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक आहे. प्रश्न क्रमांक 29 कर्मयोगी संत गाडगे बाबा विद्यापीठ खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे. तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर अमरावती या जिल्ह्यामध्ये कर्मयोगी संत गाडगे बाबा विद्यापीठ आहे.
प्रश्न क्रमांक 30 अजिंठा लेण्याचे प्रवेशद्वार असे खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याला म्हटले जाते? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर जळगाव या जिल्ह्याला अजिंठा लेण्याचे प्रवेशद्वार असे म्हटले जाते। व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि यूट्यूब चॅनलला एक नक्की सबस्क्राईब करा। आपण भेटूया भाग 3 मध्ये।